नमस्कार. डायग्रॅम म्हणजे डेटाबेसचा नकाशा. चला पाहूया या नकाशाला खऱ्या टेबलमध्ये कसं बदलायचं. डायग्राम तर मस्त प्लॅन आहे, पण मग यावरून खरा डेटाबेस बनवायचा कसा? ठीक आहे, तर सुरुवात करूया सगळ्यात बेसिक गोष्टीपासून. एंटिटीज. स्ट्रॉंग एंटिटीचं काम एकदम सोपं आहे. एक टेबल बनवा, सगळे ॲट्रिब्यूट्स टाका आणि प्रायमरी की ठरवा. जसं की स्टुडंट एंटिटीचं टेबल बनेल आणि स्टुडंट आयडी त्याची प्रायमरी की असेल. पण वीक एंटिटी थोडी वेगळी आहे. तिची स्वतःची ओळख तिच्या ओनरच्या कीवर अवलंबून असते. एंटिटीज तर झाल्या, आता वळूया ॲट्रिब्यूट्सकडे, म्हणजे त्याच्या डिटेल्सकडे. सिंपल ॲट्रिब्यूट म्हणजे ज्याचे तुकडे होत नाहीत त्याला सरळ एक कॉलम बनवून टाका. कंपोजिट ॲट्रिब्यूटचे वेगवेगळे भाग करा आणि प्रत्येक भागासाठी एक वेगळा कॉलम बनवा. आता मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूटसाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. यासाठी एक नवीन टेबलच लागतो. उदाहरणार्थ विद्यार्थ्याचे फोन नंबर. प्रत्येक नंबरसाठी एक वेगळी एंट्री, म्हणजे नवीन रो. डिलाइव्ड ॲट्रिब्यूट्स जसं की वय हे सेव्ह नाही करायचे, ते गरजेप्रमाणे कॅल्क्युलेट होता. ओके, टेबल्स बनले. आता त्यांना जोडायचं कसं, म्हणजे रिलेशनशिप्स. 1 to 1 मध्ये सोप्पं आहे. एका टेबलची प्रायमरी की दुसऱ्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून टाका. 1 to मेनीमध्ये वन साईडची की नेहमी मेनी साईडच्या टेबलमध्ये फॉरेन की म्हणून जाते. मेनी टू मेनीसाठी एक नवीन जंक्शन टेबल लागतो, ज्यात दोन्ही टेबल्सच्या प्रायमरी कीज येतील. चला तर आतापर्यंत जे पाहिलं त्याची एक पटकन उजळणी करूया. हे बघा, इथे सगळे महत्त्वाचे नियम एकाच ठिकाणी दिलेले आहेत. हे फक्त सल्ले नाहीत, तर एक पक्का डेटाबेस बनवण्यासाठीचे पक्के नियम आहेत. आता हे नियम तर माहिती झाले. मग विचार करा कोणती रिअल वर्ल्ड सिस्टम आधी डिझाईन करता येईल.